प्रश्न विचारला जातो की शेतकरी वारंवार कर्जबाजारी का होतोय आणि शेतकरी कर्जमाफी का मागतोय, तर त्याचं उत्तर देणारं एक साधं सोपं गणित आज मी तुम्हाला सांगणार आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की का मरतोय शेतकरी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा पेरणीपासून काढणीपर्यंतचा एकरी खर्च आहे 16 ते 17 हजार रुपये. कोरडवाहू शेतीत एकरी 5 क्विंटल उत्पादन धरलं जे चांगलं उत्पादन मानलं जातं, तसं उत्पादन झालं तर आजच्या 4,500 रुपये भावानं एकरी 22,500 रुपये उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती येतं. सगळा खर्च वजा करा, शेतकऱ्याच्या हातात उरतात किती? एकरी 5 ते 5,500 रुपये. म्हणजे 3-4 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या हातात वर्षाकाठी 20 ते 22,000 रुपये मिळतात. आता या 20 ते 22,000 शेतकऱ्याला वर्षभराचा संसाराचा प्रपंच आहे, मुलांची शिक्षण आहेत, फी आहे, प्रवास आहे, दवाखाना आहे. सगळ्याचं गणित कसं बसवायचं तुम्हीच सांगा. आजच्या महागाईच्या काळात 20-22,000 वर्ष काढणं शक्य आहे का हो? तर त्याचं उत्तर केवळ अशक्यच आहे. बरं, हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला अडथळ्यांची मोठी शर्यत करावी लागते. कधी कोरडा, कधी ओला दुष्काळ आहे, कधी गारपीट आहे, कधी अतिवृष्टी, तर कधी जंगली प्राण्यांचा हैदोस. अशा अनेक संकटातून काही वाचलं तर हे 20-22,000 रुपये पदरात पडतायत. पैसे घालायचे आणि पैसे काढायचे, आलेल्या पट्टीवर सगळ्यांचं देणं द्यायचं आणि रिकाम्या हातानं घरी परत यायचं, एवढं शेतकऱ्यांच्या हातात उरलंय. म्हणून या राज्यातला शेतकरी कर्जबाजारी होतोय. कर्जमाफीचा मुख्य फायदा हा शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा देणं आहे. जेव्हा शेतकरी कर्जाच्या ओल्याखाली दबलेले असतात तेव्हा कर्जमाफीनं त्यांना नवीन कर्ज घेण्याची आणि शेतीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. अभ्यासक असं सांगतात की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती काही काळासाठी सुधारते. कर्जमाफी योजना राजकीय दृष्ट्या सुद्धा फायद्याची आहे, त्यामुळे तिचा मतांच्या राजकारणासाठी वापर होतो. अनेक अभ्यासकांनी कर्जमाफीच्या प्रभावाचा जेव्हा अभ्यास केला त्यानुसार कर्जमाफी ही तात्पुरतं औषध आहे, पण मूळ समस्येचं उत्तर नाही. तिचे दीर्घकालीन प्रभाव नकारात्मक आहेत. मग तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांना काय हवंय? तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव हवाय, पीक विम्याचं कवच हवाय, शेतीला पाणी हवाय, बाजारपेठेत सुधारणा हवी आहे. तरच शेतकऱ्याची स्थिती सुधारेल आणि परिस्थिती सुधारेल तर शेतकरी कधीच कुणाच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभं राहणार नाही.